गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सर्व? आज मला महत्त्वाचं काम होतं म्हणून मी ऑफिसमधनं हाफ डे घेतला. तर म्हटलं चला मेट्रोनीच प्रवास करूया. CSTकडे जायचं होतं. मेट्रो पूर्ण खाली असते या टायमाला बिकॉज पीक आवर्स नव्हता. आतमध्ये भरपूर चालावं लागतं. मेट्रो पण आली. आतमध्ये बसले. पूर्ण मेट्रो खाली. माझंच राज्य. वॉकिंग टुवर्ड CST. एक्झिट करताना पण भरपूर चेकिंग होते. आता CSTचे एक्झिट. स्टेशनला पोचले. ट्रेन ऑलमोस्ट निघाली होती सो मी ती सोडली. पण लगेच 5 मिनिटांनी परत पनवेलची ट्रेन लागली. मला पनवेलला जायचं होतं. खूप महत्त्वाचं काम होतं. ट्रेनमध्ये बसले. ट्रेन पण पूर्ण रिकामी. पिकाच असलं ना की अशी रिकामी ट्रेन भेटते आणि बसायला पण मस्त वाटतं खाली ट्रेनमध्ये. घरी पोचले. मग आज चिकन पुलाव बनवायचा होता. मग काही साहित्य राहिलेले ते म्हटलं खाली जाऊन आणूया पटकन. आणलं ते. जेवण सुरू करायच्या आधी बनवायला सुरू करायच्या आधी म्हटलं चहा पिऊन घेऊया. चहा इज मॅन्डेटरी. मग ऑइल टाकलं. त्यामध्ये मग शॅलो फ्राय करून घेतलं पोटॅटो. मग गरम मसाला, तेजपत्ता, दालचिनी, बडी इलायची, छोटी इलायची, काली मिरी, लवंग. मग जिरं टाकलं 1 चम्मच. त्यामध्ये 3 मीडियम साईज ऑनियन टाकलं. स्टर केलं. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला स्टर करायचं आहे. होऊन द्यायचं त्याला. मग 1.5 चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट ॲड केलं. मिक्स केलं प्रॉपर. त्याच्यामध्ये 2 मीडियम साईज टोमॅटो ॲड केले. मीठ टाकलं त्यामध्ये 1 चम्मच. तुम्ही तुमच्या अंदाजे टाका. सर्व मसाले, हळदी, धनिया पावडर, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला सर्व टाकलं. मॅरिनेट केलं होतं अर्धा तास चिकन. दही आणि हे सर्व मसाले जे आता मी टाकले तेच एक्झॅक्ट मसाले मी ह्यामध्ये टाकले होते. अर्धा तास मॅरिनेट होऊन दिला. आता ते मी ॲड करते. मिक्स करून घेते. उभे चिरलेले मिरच्या आहेत 4-5 ते टाकले त्यामध्ये. वाफेला ठेवते आता 5 मिनटं. प्रॉपर मिक्स करून घेते परत एकदा. त्यामध्ये हे जे शॅलो फ्राय केलं होतं पोटॅटो ते परत ॲड करते. मग पुदिना ॲड करते. ह्याने खूप छान टेस्ट येतं. कोथिंबीर. लिंबूचा रस टाकूया. कसुरी मेथी क्रश करून टाकली त्यामध्ये. 3-4 ग्लास पाणी टाकूया. मिक्स करून घेऊया.
ह्याला कळ आल्यावरती पाण्याला 10 मिनटं भिजत ठेवले होते तांदूळ, ते टाकणार आहे मी आता. चांगला कळ आला, आता मी तांदूळ ॲड करते. चांगला मिक्स करून घेते. मीठ चेक करू शकता तुम्ही. मग परत मी वाफेवर ठेवलं आहे 10 मिनटं. 10 मिनटानंतर मी परत चेक करते. खालीवर करून घेते, एकजीव करून घेते, त्याला मिक्स करून घेते सर्व स्पायसेस. मग परत दमावर लावलं आहे मी 10 मिनटं. तोपर्यंत कोशिंबीर बनवून घेतली. आता आपला चिकन पुलाव रेडी आहे. कधी बिर्याणीपेक्षा इझीमध्ये करायचं असेल तर हे एकदम सोपं आहे. टेस्टी पण लागतं. इट्स टेस्टिंग टाईम. चला खाऊन बघा. छान झालं आहे.